नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुक येथे मुस्लिम समाजाकडून भव्य जुलूसे ए मोहम्मदी उत्साहात. ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथे ईद ए मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्ताने ऐतवडे बुद्रुक येथे मुस्लिम समाजाकडून भव्य जुलूसे ए मोहम्मदी काढण्यात आला. सकाळी 9 वाजता नारेबाजी व इस्लामी गीतांच्या तालावर या जुलूसची सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीला उत्साहात व शोभिवंत पद्धतीने नेण्यात आले. या जुलूसमध्ये मुस्लिम बांधव, लहान मुले, युवक यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पांढरे शुभ्र कपडे, हातात झेंडे, घोषणांचा गजर आणि विविध समाजकार्याचे फलक घेऊन आलेले युवक पाहून वातावरण भारावून गेलं. विशेष म्हणजे गावातील हिंदू बांधवांनी जुलूसाचे स्वागत करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. गावचे उपसरपंच संदीप गायकवाड यांनी हार व श्रीफळ देऊन स्वागत करून धार्मिक सौहार्दाचा सुंदर संदेश दिला. हम सब एक है, तकदीर अल्लाहू अकबर, लबैक या रसूलू अल्लाह, झुमके बोलो मरहब्बा या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. श्रद्धा, उत्साह आणि एकोपा याचे अद्भुत मिश्रण यावेळी अनुभवायला मिळाले. या प्रसंगी मौला मुल्ला यांनी पैगंबरांच्या आदर्श जीवनाचा उल्लेख करताना सांगितलं की पैगंबरांच्या शिकवणीतूनच आपण समाजात प्रेम, बंधुता व शांततेचा संदेश घेऊ शकतो. प्रत्येकाने आपापसात सलोखा व ऐक्य टिकवून ठेवणं हीच खरी ईद आहे. तर अक्रम मुल्ला यांनी पैगंबरांच्या शिकवणीचे महत्त्व पटवून सांगताना समाजातील ऐक्य, प्रेम आणि बंधुता टिकवण्याचे आवाहन केलं. यावेळी शेकावत मुल्ला म्हणाले, आजचा हा जुलूस हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजातील ऐक्य आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. सर्वांनी मिळून एकत्र राहणे हाच खरी पैगंबर जयंतीचा संदेश आहे. या जुलूस प्रसंगी गावचे उपसरपंच संदीप गायकवाड, पोलीस पाटील संतोष इंगरुळकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साळुंके तसेच मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. भव्यतेने, शोभिवंत सजावटीने आणि धार्मिक घोषणांनी सजलेला हा जुलूस संपूर्ण गावात एकात्मतेचे दर्शन घडवून गेला. पैगंबरांच्या शिकवणीप्रमाणे शांतता, सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा नवा संकल्प समाजाने याप्रसंगी केला. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. लोग चांद पर पहुंचे हैं किसी न किसी सहारे से, आज लोग चांद पर पहुंचे हैं किसी न किसी सहारे पे। मेरे नबी ने चांद के 2 टुकड़े के उंगली के एक इशारे से नारे तकबीर, अल्लाह अकबर, नारे तकबीर, अल्लाह अकबर। जो अल्लाह और फजल करम से, दुआ के फजल करम से जो आज ईद मिलाद नबी का जश्न निकाला है, मैं अपने लोगों को, जमात वाले लोगों को और बाकी हमारे पूरे समाज को, हिंदू समाज को या बैकवर्ड समाज को मैं आशीर्वाद देना चाहता हूँ। सभी ऐतवडे गांव के रहवासी को आशीर्वाद देना चाहता हूँ कि आपने इस ईद उल मिलाद नबी का स्वागत अच्छे तरह से किया। जिन्होंने हमारा स्वागत किया, अल्लाह ताला उनके घर में भी बरकत अता फरमाए। और जो जुलूस निकाला लोगों ने, हमारे बच्चे लोगों ने, अल्लाह ताला ऐसे उनको हिदायत दे, आगे चल के ऐसा ही जुलूस इससे बड़ा निकाले और उनको हर घर के अंदर, उनके सब लोगों के, ऐतवडे बुजुर्ग के घर के तमाम लोगों के अंदर अल्लाह ताला बरकत अता फरमाए। सबसे बड़ी बात यह है कि ये जुलूस शांति सालों से चला हुआ है, उसमें कोई गड़बड़ गोंदो ऐसा कुछ नहीं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा है कि मेराज कुछ जुलूस निकालना है तो बड़े शान शौकत से निकालो, लेकिन कोई आवाज बेवाज गुंजाइश मोटे से मत निकालो। चाहे मुझे अल्लाह चाहता है, मैं अल्लाह को चाहता हूँ और तुमको मैं चाहता हूँ। ये हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की अपने को उपदेश है और उपदेश के मुताबिक हमको मुसलमान लोगों को चलना चाहिए और सब मिलके एक जगह रहना चाहिए। ये हमारी दावत है। आज आपण जी आपल्या गावामध्ये, ऐतवडे बुद्रुक गावामध्ये ईद ए मिलादुन्नबी म्हणजे ईद ए मिलाद हा कार्यक्रम उत्साहात पार पाडत आहोत. पैगंबर हे कोण होते? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे मुस्लिम धर्मियांचे प्रेषित होते. आजपासून 1500 वर्षापूर्वी ज्यांनी जन्म घेतला आणि त्यांनी मानवतेचा, समानतेचा, एकतेचा सर्व जगाला संदेश दिला, अशा या मोहम्मद पैगंबराचा आज आपण जयंती म्हणून साजरी करतोय. यासाठी आपल्याला विविध लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित लावून मदत केली आणि स्वागत केलं. त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. आणि आमच्या मुस्लिम समाजाच्या सर्व लोकांनी या कार्यक्रमासाठी येऊन हजेरी लावली, यासाठी मी त्यांचंही स्वागत करतो. आणि इथून पुढे मोहम्मद पैगंबरांनी ज्या गोष्टीचा संदेश दिलेला आहे
त्या गोष्टीचा पूर्ण संदेश आपण आपल्या जीवनात आपल्या आचरणात आणूया हे मी सांगतो। आणि या ठिकाणी आपल्या मोहम्मद पैगंबरांचा जे जन्म झाला त्याचं कारण एवढंच होतं की फक्त देवाचं जे हुक्म आहे म्हणजे अल्लाहनं जे गोष्टी सांगितलेल्या आहेत, समजा की नमाज पठण आहे किंवा कोणतंही अन्य कोणतंही काम असो जीवनातील, ते पूर्ण करण्याचं तत्व, पूर्ण करण्याची पूर्ण जी तत्वे आमच्या मोहम्मद पैगंबरांनी आपल्याला दिलेली आहेत। त्या तत्वानुसार आपण आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला देवानं ह्या जगात पाठवलेलं आहे। एवढं बोलून मी थांबतो। आज पैगंबर जयंतीनिमित्त आम्ही सकाळी 9 वाजता जुलूसचा कार्यक्रम काढलेला, म्हणजे मिरवणूक काढलेली पैगंबर जयंतीनिमित्त। त्या मिरवणुकीसाठी आम्हाला आमचे गावातील सर्व हिंदू समाजातील लोकांनी खूप मोलाचे सहकार्य दिले। त्यामध्ये आमचे गावचे पोलीस पाटील, डेप्युटी सरपंच राजेंद्र गायकवाड, तंटामुक्त अध्यक्ष अमोल गायकवाड व शशिकांत शेटे, रवींद्र नवले, महाराष्ट्र न्यूजचे संपादक राजेश कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे। त्यांच्या सहकार्यामुळे आज आमच्या गावाची मिरवणूक अत्यंत शोभनीय व शांतते पद्धतीने पूर्ण झाली आहे। तसेच पोलीस स्टेशनचे API विक्रम पाटील यांनी पण आम्हाला मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही सर्व मान्यवरांचे आभारी आहोत। आणि असे सहकार्य मुस्लिम समाजाला इथून पुढे पण राहत राहावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो। सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।